कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे काल इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते। त्यावेळी रोहित पवारांनी इंदापुरातील पळसदेव आणि काटी गावात जाहीर सभा घेतली। सभेनंतर प्रसार माध्यमांना संवाद साधताना त्यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज केले। एकदा माणसात या आणि तुमची भावंडे कुठे चुकली हे जाहीरपणे सांगा असं म्हणत त्यांनी अजित पवारांना आव्हान दिले। तर 2019ला आपण पवार साहेबांच्या सभेमुळे इंदापुरात आमदार झालात, किमान याची जाणीव ठेवा असं म्हणत त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना देखील टोला लगावला। तुम्ही बोललाच आहात ना, तर एकदा बोलून दाखवा तुमच्या मनामध्ये काय काय आहे, तुम्हाला काय काय माहिती आहे, तुम्ही एकदा बोलून दाखवा। नुसतं बोलण्यासाठी बोलणं हे योग्य नसतं। त्यांचे जे भावंड आहे, कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं, कुणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतं, अशा पद्धतीने खोटं बोलून की या तुमच्या भावंडांनी काहीतरी चुकीचं केलं आहे हे जर तुम्ही लोकांमध्ये पसरवत असाल तर चुकीचं आहे। मी उलट त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही लोकात या आणि सांगा की काय तुमच्या भावंडांनी चुकीचं केलं, आणि तुम्ही एकदा ते सांगितल्यानंतर मग भावंड तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगतात। दुसरे एक वक्तव्य तुम्ही आता केलं की उद्या माड्यामध्ये मोठा राजकीय बॉम्ब फुटणार आहे, नेमकं काय आणि काय नाही, उद्या माड्याची उमेदवारी जाहीर होईल आणि ती जाहीर होत असताना चांगली जाहीर होईल। तिथले लोकांनी आता ठरवलं आहे की तिथं आपल्याला भाजपला हद्दपार करायचं, त्यामुळे जी कुठली उमेदवार असेल ते निवडून येण्यासारखे कोण असेल निवडून येणारी व्यक्ती असेल आणि पवारसाहेब स्वतः तिथं कदाचित जाणार आहेत। मी आता एक बोलत वक्तव्य असं केलं की विधानसभेच्या वेळेस पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये शेवटचा सभा झाली आणि 30,000 लीड मिळालं, मात्र तुम्ही ते विसरलात का? नेमकं तुमचा हा इशारा आमदार भरणेंना असा समजा? मी एवढंच म्हणत होतो की साहेब जिथं जिथं सभा घेतात तिथं लोक प्रेरित होतात। आपण साताऱ्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन बघितलं आहे, त्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडला आहे। जिथं जिथं साहेब गेले, कारण त्या काळामध्ये अनेक लोक साहेबांना सोडून गेले होते आणि साहेब स्वतः त्या वयामध्ये 80 वयामध्ये लोकात जाऊन त्यांनी महाविकास आघाडी आणली आणि आणल्यानंतर तर तुम्ही बघितलं तर तिथं जेव्हा सभा झाल्या होत्या, माझी सभा झाली होती सकाळी, त्यानंतर इंदापूरची सभा झाली, नंतर बारामतीची सभा झाली। आता साहेबांचा प्रभाव इंदापूरवर आहेतच आणि साहेबांची सभा झाल्यानंतर इथं जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत भरणे साहेब, हे 3,000ली निवडून आलेले आहेत। आता साहेब कुठेही गेल्यानंतर 30-40 हजाराचं मतदान हलवतात आणि मग सभा झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आक्रमक भाषण साहेबांनी केलं त्याचा प्रभाव कुठं ना कुठेतरी पडला असेल। ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन तुम्ही आज सत्तेत जाता आणि तिथं जाऊन वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करता, हे योग्य नाही। यापूर्वी अजितदादांसाठी कधी भावंड फिरले होते? 100% फिरले.